आज केवढा मोठा अनर्थ होता होता टळला. ईशान्याने हिला जर हरवलेच तर काय करणार होतो मी. बरं झालं त्या संस्कार वर्गाच्या बाईनी घरी आणून सोडलं म्हणून. बाईचा फोन वहीत असेल काय. हॅलो हॅलो, मी अशोक माझगावकर बोलतोय. हा, इरा आणि ईशानचा मी आजोबा. नाही, तुमचे आभार मानायला फोन केलाय मी. आभार वगैरे मानायची काही गरज नाहीये, माझं कर्तव्यच होतं ते. पण मला कळत नाही मिस्टर माझगावकर, असे कसे तुम्ही मुलांना पिकअप करायला विसरलं? नाही नाही, काय झालं त्याचं. मुलं संस्कार वर्गाला गेली आहेत आणि त्यांना पिकअप करायचं आहे तुमच्या लक्षात होतं? नाही हो, तसं नाही. काय होतंय, मी कमाल आहे तुमची. तुमच्या हे लक्षात होतं तरी तुम्ही आला नाही? नाही, मी आलो होतो पण पोचायला थोडा उशीर झाला. सॉरी. हे बघा मिस्टर माझगावकर, उगी शाळेतल्या मुलांसारख्या काहीतरी एक्सक्युजेस देऊ नका. अहो मॅडम, तुम्ही माझं ऐकूनच घेत नाहीये. मी मान्य करतो की मला उशीर झाला, मग त्याबद्दल मी सॉरी सुद्धा म्हणतोय. पण उशीर होण्यामागे काहीतरी कारण असेल ना. कारण काही असू द्या, मुलांच्या सेफ्टीपेक्षा कुठलंही कारण महत्वाचं असूच शकत नाही. तुम्ही जरा विचार करा, मी माझ्या कामासाठी वर्ग संपल्यानंतर निघून गेले असते तर केवढा मोठा अनर्थ घडला असता. कल्पना आहे का तुम्हाला? ती आहे म्हणून तर मी फोन केला ना तुम्हाला. पण तुम्ही मला काही बोलूच देत नाही आहात. का बोलू देऊ तुम्हाला मी? एक तर तुम्ही घरून मुलांना काहीतरी उलट शिकवून पाठवता, माझ्या शिकवण्यामध्ये ढवळाढवळ करता, स्वतः चुकीचं वागता. अहो, साधी वेळ पाळता येत नाही तुम्हाला. हे बघा, मी वेळेचा पक्का आहे. वाटेल ते आरोप केलेले मी ऐकून नाही घेणार. हे बघा मिस्टर माझगावकर, खरं तर ना तुम्हाला संस्कारांची तुमच्या नातवंडांपेक्षा जास्त गरज आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना माझ्या संस्कार वर्गामध्ये स्वतः ऍडमिशन घ्या. मग तुम्हाला ना सर्वात पहिलं मी वेळेचं महत्व शिकवते, वेळ कशी पाळायची हे शिकवते, कळलं? हे बघा मॅडम, हे जरा तुमचं अति होतंय. मी एकदा नाही 10 वेळा तुम्हाला सॉरी म्हणतोय, पण तुम्ही आपलंच घोडं दामटवताय. आणि हो, मुलांना मी शिकवलं उलट सुलट. तुमच्या वर्गात पाठवून एका दिवसात मुलं आणखी बेशिस्त झाली. मी त्यांचं नावच काढून घेणार होतो, पण तुमच्या माणसाने ऍडमिशन कॅन्सल नाही केली. ती जर वेळीच रद्द केली असती ना, तर आज ही वेळ आलीच नसती. हे बरं आहे तुमचं, स्वतःची चूक लपवण्यासाठी तुम्ही माझ्या शिकवण्यावरती बोट ठेवता. हो, ठेवणारच. मुलांना तुम्ही वाटेल ते शिकवता. नाही तुमच्या संस्कार वर्गाचे वावडे काढले तर नाव अशोक माझगावकर लावणार नाही मी. हे बघा, हे मिस्टर माझगावकर, हे हॅलो, फोन कट केला. काय माणूस आहे विचित्र. याचा आवाज ना मला कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. कुठे ऐकला असेल हा आवाज मी? कुठेतरी ऐकलाय हा आवाज. कुठं ऐकलाय काय कळत नाहीये. पण एक बरं झालं, फोनवर का होईना त्यानं 2 गोष्टी सुनावल्या. मला संस्कार वर्गात या म्हणतायत. कुठे चाललाय सनीश? बाहेर जातो, एक काम आहे. एवढ्या रात्री? तुला मी सांगितलं होतं ना माझ्या मित्राचा ऍक्सिडेंट झालाय, तो त्याला भेटायला जातोय. अरे हो, मी विचारायचंच विसरले तुला. कसा आहे तो आता? तेच बघायला जातोय आणि बघतो काही त्याला मदत हवी असेल तर. बरं थांब, चल मी पण येते तुझ्यासोबत, तुलाही कंपनी मिळेल. पण आता मलाही काम करून कंटाळा आलाय. सरळ सरळ सांग ना, तुला माझ्यावर विश्वासच नाहीये. मी दारू पिऊन येईन का काय अशी भीती आहे तुला, म्हणून सोबत येतेस ना? अनिश, यात विश्वासाचा कुठे प्रश्न आला? 2 दिवसांपासून आपण ठरवतोय कुठेतरी जाऊया. या निमित्ताने जाणं होईल आपलं, तुझ्या मित्रालाही भेटणं होईल. आणि कुठल्या हॉस्पिटलला येतो
मी काल विचारायचं विसरले. काय झालं, असं का बघतोयस? तुझ्या मागे मागे येतो मी. तू कुठे जातेस, कोणाला भेटतेस विचारतो तुला. एक काम करतो, तिथे जातो आणि तुला व्हिडिओ कॉल करतो, मग तर झालं. अनिश, तू कुठला विषय कुठे नेलायस? जाऊ दे, तुझा तू जाऊन ये, मी नाही येत. वेळ येते फक्त. हे सगळं असं झालंय. मला वाटलं होतं जेव्हा राजन घरी आला, तो ज्या पद्धतीने भैरवीशी बोलत होता, इतका चिडला होता, तो खरंच भैरवी सोबत बिझनेस करणार नाही. आय डोंट नो नाव. एक नंबरचा स्वार्थी माणूस होतो. आणि तुला काय वाटलं होतं इतका सहजासहजी भैरवीला सोडेल तो? अरे हीच तर स्टाईल आहे त्याची. स्टाईल म्हणजे? त्याने भैरवीला गिल्ट दिला. आता भैरवी त्याच्यासाठी आय मीन त्याच्या कामासाठी एनी टाइम अवेलेबल राहण्याचा प्रयत्न करणार. का? तर तो काम देणार नाही. म्हणजे आपण त्याचा मेसेज डिलीट केला, त्याचा नंबर ब्लॉक केला, हे आपल्यावरच उलटलं, इजंट इट? असं नाहीये बेबी. राजनचा बिझनेस बुडवण्याच्या खूप साऱ्या संधी मिळतील आपल्याला. मुळात हे काम सुरूच होऊ द्यायचं नाही, हा प्रयत्न करू आपण. मी म्हटलं होतं ना, राजन आता सतत काही ना काही कारण काढून भैरवीला भेटायला बोलवणार. ह्या भेटी होऊ द्यायच्या नाही, नाहीतर भैरवी आणि राजनची जवळीक वाढेल. मग ते दोघं टीम बनून चांगलं काम करतील आणि सक्सेसफुल होतील. आणि मग भैरवी तुझ्याशी आणखी डिसरेस्पेक्टफुली वागेल. एक काम होतं माझं, त्यासाठी हा ओव्हरटाईम. पैशाचं काय, पैशाचं कौतुक नाही ना मॅडम आपल्याला. तुम्ही फक्त काम सांगा. नाही 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 नाही, कसं आहे, पैसे महत्वाचे नाही ना आम्हाला. काय फक्त भैरवीला बरबाद करायचं बघायचंय. भैरवीने MG रोडच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एक गाळा घेतलाय कुठेतरी. असं बा मी सरस्वती इस्टेट एजंट कडून त्या ओनरचा नंबर मिळवलाय. असं म्हणजे तो गाळा भैरवीले मिळू द्यायचा नाही असं म्हणत आहे का तुमच्या? हा, येस. पण आता त्या ओनरशी काय बोलायचं ते नीट ऐका. नाही, काहीच गरज नाही ना, काहीच गरज नाही मॅडम. आमच्यावर विश्वास ठेवा. म्हणजे कसं आहे, तुम्ही फक्त आंबे खा, गुटलिया मोजू नका. हा, म्हणजे नाही ते तुमच्या डोक्याच्या बाहेरचं आहे. म्हणजे राधाला एवढंच म्हणायचंय का बाबा तुमचं काम झालं असं समजा. समजा. हा हा. तुम्हाला काय पाहिजे का, भैरवीला गाळा मिळता कामा नये, बरोबर आहे ना? नाही आम्ही असा ड्रामा करू ना की तो मालकच काय पण इंडस्ट्रीमध्ये एकही माणूस भैरवीला गाळा देणार नाही, लक्षात ठेवा. नाईस. म्हणजे एक हिंट पण पुरेशी आहे तुम्हाला. या गुड. पण आता लगेचच कामाला लागा. हा, हरी अप. कारण एकदा जर हे रजिस्ट्रेशन झालं ना तर आपल्याला काहीही करता येणार नाहीये. नाही ना, काय लय टेन्शन घेता, 200% काम झालं म्हणून समजा. तुम्ही दिलेल्या पैशाची शपथ का? हा, हे काय हे पैशाची. अहो काम चोखपणे पार पाडा म्हणजे अजून पैसे मिळतील. बाबा, आणखी का? भैरवी, हा. काय तू बाहेर निघालीस आईकडे? अरे हो, तो काल स्टीमर बघितला होता ना, तो आणि बाकीच्या काही गोष्टी खरेदी करायला जायचंय. ठीक आहे, मी आईकडे ड्रॉप करतो तुला. अरे त्याच्या आधी मला बँकेत पण जायचंय. अरे नो प्रॉब्लेम, आधी बँकेत जाऊ, काम करू आणि मग आईकडे जाऊ. बरं ठीक आहे, तू गाडी काढ, मी आलेच. हो.
हाय. हॅलो. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तुला माहिती आहे मला सरप्राईज द्यायला आवडतं. मग काय, आज इथेच मीटिंग आहे? भैरवीला पर्सनली घेऊन जायला आलात? नाही नाही, आज जरा वेगळं काम आहे. राजन, भैरवी. येस. काम सुरू केलंस ना? नाही म्हणजे डेडलाईन जवळ येतेय. लक्ष आहे ना तुझं? पहिल्याच ऑर्डरमध्ये 5,000 मोदकांची डिलिव्हरी करायची आहे तुला. काम स्पीडअप करावं लागेल ना? जमेल ना? डेफिनेटली जमेल. इनफॅक्ट मी काही गोष्टी ऑलरेडी ऑर्डर करून ठेवल्यात, आता त्याच घ्यायला चालली आहे. नवीन गाळा बघितलाय, मदतीला काही बायकाही येणार आहेत. अगदी उद्यापासून काम सुरू करू शकते. गुड गुड. हे बघ, मी मार्केटिंग करणार आहे प्रॉपरली याचं, त्यामुळे डेडलाईन पाळावीच लागेल. चुकणार नाहीस ना? नाही चुकणार. ग्रेट. मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. वा, सकाळी सकाळी हे सांगायला आलात तुम्ही स्वतः? अनिश, नाही भैरवी, अगं ही इज द राजन सुकटणकर. एवढे मोठे बिझनेसमॅन आहेत, किती बिझी माणूस आहे. एवढं सांगायला आलात. या सगळ्या गोष्टी फोनवर सुद्धा झाल्या असत्या, घरी यायची काय गरज होती? आय न्यू इथे आल्यानंतर हे कोणीतरी बोलणारच होतं. नाही म्हणजे हा प्रश्न मी अगदी एक्सपेक्ट केला होता, पण कसं आहे, पर्सनली येण्यामागे वेगळं कारण आहे. पॉइंट नंबर 1 काय होतं म्हणजे ना, फोनचे सारखे घोळ होत आहेत ना, तर मग ते परत नको व्हायला, त्यामुळे पर्सनली सांगायला आलो. आणि पॉइंट नंबर 2, काही गोष्टी पर्सनली येऊन द्यायच्या असतात, ते द्यायला आलोय. ही तुझी पहिलीच ऑर्डर आहे, त्यामुळे तुला ऍडव्हान्स द्यायला हवा. वर्क प्रोटोकॉल आहे माझा. सो हा तुझ्यासाठी 1,00,000 रुपयांचा चेक. थँक्यू राजन. सो सुरू कर काम, मी निघतो. अरे प्लीज, तू चहा कॉफी काहीतरी घेऊन जा. नाही नाही, नको आत्ता नको. थोडा गडबडीत आहे. हं? अरे नाही, थांब. ती म्हणते ना, ती स्वतः करेल. लिंबू पाणी तरी. आय नो अनिश, मला थांबवायची, चहा पाजायची तुझी इच्छा आहे, पण आत्ता नको. मी बिझी आहे आणि भैरवी पण बिझी आहे. सो वेळ नको घालवायला. हा, नेक्स्ट टाइम. बाय. सी. येस, सी. पत्ता नीट दिला होता ना? हा म्हणजे आता एमजी रोडला एका 3. अरे हो ना. करायला तर काय? काय मग त्या हेंबाटाला फोन करा बरं. झालं. आला नाही अजून. नाही नाही, बघतो काय करतो ना. वाजते का? अरे फोन वाजता आवाज. अरे मला नाही, समोरून आवाज आला. हॅलो. हॅलो. हा हा बोला. कुठे राहिलात? हो आलो इथे मी. इथे झालात का? अरे तुम्ही जात काय? अरे वा. नमस्कार. अरे हा नमस्कार. भैरवी माझगावकडून तुम्हीच आलात का? हो, आम्हीच आलो. आम्हीच तुम्हाला बोलवलं. आम्ही भैरवी माझगावकर यायची रितसर नातेवाईक आहोत. नातेवाईक? काऊन विश्वास नाही बसत का? फोटो दाखवा बरं त्याला. हा? फोटो दाखवा बरं. हा आमचा भैरवी सोबतचा फोटो तुम्हाला दाखवा. हा हा बघा. अच्छा, मला इकडे बोलून घेण्याचं कारण? का बा तुम्हाला सावध करायचंय. मला एक सांगा की भैरवीने तुमच्याकडे भाड्याने गाळा मागितलाय, बरोबर आहे ना? ते मोदकाचा काहीतरी बिझनेस करायचं असं सांगितलंय ना? तसं आमचं आज उद्या डील फायनल होणार आहे. नाही नाही, पण ते करू नका ना. काय माहितीये, तू बाई आहे ना,
ती या मोदकाच्या नावावर काहीतरी भलतेच उद्योग करून राहिली ना. हा ते बाई जशी सरळ दिसते तशी सरळ नाही आहे, यावर विश्वास ठेवू नका. काय मग तुम्हाला सांगतो, अंमली पदार्थ पुरवते ना. कशावरून? बापा आमचा गाळा होता ना, आमचा मोठा धाटा गाळा होता, तो आम्ही तिला दिला होता. पण मग आमच्या लक्षात आलं की नाही, आपल्या गाळ्याचा काहीतरी विचित्र उपयोगिता होणार आहे, काही काळवेर होणार आहे. आम्ही तुरंत तो गाळा आमच्याकडं काढून घेतला, म्हणून मग तिची घाई झाली, म्हणून मग ती तुमच्याकडे आली गाळ्यासाठी. असं आहे ते. बरोबर. तुम्ही सांगतात यावर विश्वास का ठेवू मी? नका ठेवू, नका ठेवू, तुमचं तुम्ही बघा. काय नाही नाही, हे बघ काय झालंय कॉमेडी, की बाबा आपण पण तिला गाळा दिला होता, लपडी झाली, पोलीसवाले आले, सगळ्यांना अटक केलाय की नाही. आता आपली ओळख म्हणून आपण सुटलो. त्याचं करा भलं, तो म्हणते आपलंच कर. चला तुम्ही चला. तू जेलमध्ये जा, जा, द्या द्या तुम्ही गाळा द्या, सुखी राहा. हा, चला बरं. हा. हे बघा, आता आम्ही तुमचा एकही नियम ऐकून घेणार नाही आहोत. आम्हाला त्या मॅडमना भेटायचंय. काय भलतं सलतं शिकवताय त्या मुलांना? डोकं भंडावून सोडलंय पोराने घरी. घरभर पसारा करतायत, एक सांगितलं तर दुसरंच करतायत. काय झालं? काय गडबड आहे? हो, तक्रार करायला आलोय. हे मुलांना चुकीच्या गोष्टी शिकवतायत. घ्या, म्हणजे तुमची पण तीच तक्रार आहे. वा 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 वा. एरवी शिक्षक पालकांकडे मुलांची तक्रार करतात, पण इकडे तर नियम सगळा उलटाच आहे. इकडे शिक्षकाबद्दलच तक्रार केली जाते. वा. मग काय करणार दादा? हा, एवढी फी भरून सुद्धा पोरं धड शिकत नाहीत. हो, कुठे आहे बाई? कुठे आहेत त्या बाई? ईशान, आजोबांना बोलू दे, आपण जाऊया का? तेच ना, सगळी मुलं आली असतील, मस्त खेळू आपण. हे बघा, त्या मॅडमना अगोदर बोला, आम्हाला त्यांना भेटायचंय. हे बघा, नियमाप्रमाणे आणखीन 2 दिवस तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही. नाही, चूक तुमची नाहीये, चूक आमची आहे. मुलांना इथं पाठवण्यापूर्वी संस्कार वर्गाची नीट चौकशी करून घ्यायला पाहिजे होती. बरोबर आहे. आमचे तर पैसे गेलेच, पण मुलांचं भवितव्य सुद्धा वेगळ्याच माणसाच्या हातामध्ये गेलेलं आहे. नीट शहाणे व्हा, नाहीतर हे नुकसान कधी भरून निघणार नाही. खरंय तुमचं, पण आता काय करणार? पैसे तर गेले वायाच. नाही, सगळ्यात आधी त्या बाईची भेट घ्यायला हवी. आपला हात काय तो? बरोबर आहे. खरं तर त्या बाईवर आधी संस्कार करायला पाहिजेत. उगाच काहीतरी थातूर मातूर शिकवतात आणि लोकांना लुबाडतात. हे चालणार नाही, अजिबात चालणार नाही. मला माहिती आहे ना, पण हे लोक इकडे काय करतील सांगता येत नाही. वाट लावलेली सगळी. मग सेन्सर नाही ना बा. आणि काही वर्ग सुरू झाल्यापासून हे काका रोज इथे येऊन भुणभुण करतात. आता हाच व्हिडिओ दाखवतो मॅडमना, मग त्या बरोबर इलाज करतील यांचा. बघितलं सनीश, एखाद्या कामाची चांगल्या मनाने सुरुवात केली ना की सगळं कसं छान जुळून येतं. आता कालच बघ ना, सगळं सामान बघून आलो, आज म्हटलं कन्फर्म करूया, तर हातात पहिली ऑर्डर पडली. आय नो भैरवी, इट्स नॉट अन इझी टास्क. म्हणजे 5000 मोदक तुला एकाच वेळेस बनवून द्यायचे आहेत. होईल रे, सगळं व्यवस्थित होईल. पण आज मी पहिल्यांदा गाळ्याचा व्यवहार पूर्ण करणार आहे, त्यांना डिपॉझिट आणि रेंट देणार आहे. मग उद्या पूजा करून काम करायला सुरुवात करू शकतो. हॅलो विधाते, तुम्हालाच फोन करणार होते. बरं, आपण थोड्या वेळात सरस्वती इस्टेट एजंटच्या ऑफिसमध्ये भेटायचं का? म्हणजे मी तुम्हाला आजच गाळ्याचा डिपॉझिट आणि रेंट देऊन टाकते. अग्रीमेंट पण आजच करून टाकूयात, म्हणजे उद्यापासून मला काम सुरू करता येईल. सॉरी मॅडम, पण मी तुम्हाला हा गाळा देऊ शकत नाही. मी त्यासाठीच तुम्हाला फोन केलाय. देऊ शकत नाही म्हणजे? मला तुमच्यासोबत कुठलाही व्यवहार करायचा नाहीये. पण का? म्हणजे अचानक असं काय झालं की तुम्ही निर्णय बदलताय तुमचा? तुम्हाला भाडं वाढवून हवंय का? अहो, मोदकाच्या नावाखाली तुम्ही अंमली पदार्थाचा व्यवहार करताय, सगळं समजलंय मला.
व्हॉट? आणि बरं झालं मला वेळेत समजलं. अहो नाहीतर उद्या मी गोत्यात आलो असतो. नाही नाही नाही, तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन दिली आहे कोणीतरी. मी आयत्या वेळेस दुसरी जागा कुठे शोधू? हे बघा, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. मला विषयाची परीक्षा द्यायची नाही आणि बेकायदेशीर कामासाठी मी माझी जागा देणार नाही. सॉरी.